हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हिंगोलीत मोठे खिंडार पडले असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिम जिल्हा प्रभारी परमेश्वर इंगोले यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय। हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडलाय। रविवारी 11 जानेवारीला सायंकाळच्या सुमारास हिंगोलीत हा राजकीय भूकंप झालाय। परमेश्वर इंगोले हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील एक आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचे प्रभारी पद आणि प्रदेश स्तरावर सरचिटणीस पदाची जबाबदारी होती। मात्र त्यांनी आता भाजपची वाट धरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे। आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात इंगोले यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपचे उपरणे घालून पक्षात प्रवेश केलाय। भाजपच्या विकास कामांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतला आहे, असे यावेळी इंगोले यांनी नमूद केलंय। परमेश्वर इंगोले यांच्या भाजप प्रवेशामुळे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचं बोललं जातंय। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेणगाव, हिंगोली।